बघितलं कसं पळालं, कसा टीचरला पळाला दाखव बघितलं. का हा घरी अभ्यास नाही करत आहे, घरी हा अभ्यास करत नाही काय नाही. आणि आता टाइम झालाय, रोजचं नाटकं, रोजची नाटकं आहेत. मी बोलते त्याच्या टीचरपर्यंत हा ब्लॉग गेला पाहिजे. ॲक्च्युली बघतात त्याचे टीचर पण बोलत नसतील काय. पण बघा कसा टाइमपास करतो आता. आणि म्हणजे जाईपर्यंत आहे ना त्याचा तसाच टाइमपास असतो. आणि मग त्याच्या पप्पाला बोलतो, अरे उशीर करतो मला येऊन, आणि एवढा लेट येतो. तर तुम्ही आज बघू शकताय इकडं काय चाललंय. काय करून आले? काय करून आलो म्हणजे काय करून आले? गरबा खेळून आले? गरबा खेळून आले का? हा, गरबा खेळून आले? सांगत होती गरबा खेळू नका, गरबा खेळू नका. काल कामाला गेले आणि काम करता करता त्यांचा हात आहे ना तो असा पिरगळला, असा झाला. तर डॉक्टरांकडे जाऊन आले. डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढलाय. काय सांगितलं डॉक्टरांनी? सूज आली आहे आणि बर्फाने शेकायला लावलं. बर्फाने शेकायला लावलं, गोळ्या खा. सूज आले आणि बर्फाने शेकायला लावलंय त्यांना. बघा कसा बघतोय, पळतो असा ना माकडावानी, का विचारायला नको. त्याच्यामुळे आता आम्ही आज गप बसलोय. सूज आल्यामुळं त्यांना त्या दिवशीच मी बोललेली, त्या दिवशी नाही सॉरी कालच, की दवाखान्यात जाऊन या म्हणून. मी म्हटलं का बर्फाने शेका, त्या दिवशी सांगितलं. नाही बर्फाने शेक आपल्याला काय आयडियाच नाही याच्यामध्ये कसं काय करतात, शेकतात की चोळतात. कारण की डॉक्टर लोक ओरडतात चोळल्याने. पण एकदा असंच सीन झालेला माझ्या मम्मीचं पण, असंच पाय मुरगळलेला ना, तर मम्मीने पाय चोळला होता, कुठला तरी मलम लावून चोळला होता पाय. तर तो जास्त पेन व्हायला लागलेला. मग डॉक्टरांनी बडबड केलेली की पाय जिथे मुरगळला किंवा कुठली गोष्ट मुरगळली असेल तर चोळायची नाही. आता आपल्याला काय माहित बर्फ लावायचं चोळायचं काय. मग आपण यांना कसं सांगणार की बर्फ लावा आणि चोळा. मी एवढंच बोलणार ना की डॉक्टरकडे जा म्हणून. हा, डॉक्टरकडे जा बोलणार ना. घेतला फोन, रे बघा एका हाताने शेकणं चालू आहे आणि दुसऱ्या हातामध्ये फोन. म्हणजे एवढा इम्पॉर्टंट आहे ना फोन त्यांच्या लाईफमध्ये, इतका इम्पॉर्टंट आहे, लय इम्पॉर्टंट आहे फोन. दुसरं काही नसलं तरी चालेल, पण हे असं करून बघू आम्ही फोन बघूच. एक वेळेस आम्ही बायको सोडू पण आम्ही फोन सोडणार नाही, त्या कॅटेगरीतलेत आम्ही. सम्राट चल सॉक्स घालून है ना? तयारी कर, चल. काय बोलते मी, हा, ऐकायला येणार नाही आता, है ना? एक काम कर, तू पण मला मदत कर. कसली? तो मोबाईल खाली ठेव आणि शेकत. टाइम नाही माझ्याकडं. तुम्हाला जसा टाइम नाही तसा माझ्याकडे बी टाइम नाही. सोडणार का मला? सोडणार? हा सोडतो तुला, पकड. सोडतो तुला, हे पकड. चल आवर लवकर. हा मग बरं होईल मला, बरं होईल. ते बघा ते परत टीव्हीच्या जर वरून खाली याच्यावर पडलं, परत तो इकडचा डिस्प्ले गेला ना, तो इकडचा पण जाणार. त्याच्यामुळं बघा तो पडदा बघा इज्जती तुम्ही सांगणार आहे तुला काय असं गप. तू सॉक्स घालतो, तयारी कर. सम्राट आवर, चल. शेकलं थोडस. मी काल तुम्हाला आयडी मेन्शन केली पण तुम्हाला ती भेटलीच नाही. ॲक्च्युली ती लिंक माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला पण सेकंड आयडी माझी अटॅच आहे, तुम्ही तिकडे पण जाऊन बघू शकता. जर नसेल तर मी अपलोड करते पुन्हा एकदा. असं काय प्रॉब्लेम झाला ओपन व्हायचं, पण मी तोंडाने सांगितली काल तुम्हाला आयडी. माझी सेकंड यूट्यूब जी आयडी आहे ती आम्रपाली सम्राट रील स्टार म्हणून आहे, आम्रपाली रील स्टार म्हणून. आणि तिकडे मी यूट्यूबचा फोटो असा घेऊन उभी आहे, तो फोटो आहे. ती माझी सेकंड आयडी असणार आहे. 8,000 काहीतरी फॉलोअर आहेत माझे त्याच्यावरती. सो चेक करा यूट्यूबला नक्की जाऊन त्याच्यावरती. आणि इंस्टाग्रामची आयडी आहे दुसरी, जी बिझनेसची आहे माझी, साड्यांची, साड्या कलेक्शनची. ती आहे आम्रपाली साडी कलेक्शन म्हणून. तिथे पण माझा फोटो आहे, तुम्ही बघू शकता. आणि
चेक करा जाऊन नक्की. तुम्हाला काल भेटत नव्हते म्हणून मी आता आज पुन्हा व्लॉगमध्ये सांगते. झालं झालं का? मोबाईल जेव्हा घेतो ना आम्ही तेव्हा चेहऱ्यावरती एवढा नूर येतो ना, खूप नूर येतो म्हणजे विचारायलाच नको. आणि असं बघायला गेलं तर लगे इतकं शांत माणूस वाटतो ना, हा लय शांत वाटतो. पण ज्याचं त्याला माहिती असतं, त्याच्यामुळे आम्ही काय बोलत नाही. आता दुखतंय ना, दुखतं तेव्हा शांत असतो आम्ही, नाही तर आम्ही शांत नसतो, है ना. आत्ता जर बाहेरचा फोन आला ना 2 मिनिटामध्ये, कोणाचा पण असो, आत्ता पळत जातलं, आलो आलो, थांब थांब, कसं काय केलं त्यांनी, काय केलं, असं कसं झालं, हे झालं ते झालं, असं तसं लगेच तुम्हाला दाखवते मी. बघा, फोनला झूम नसतो आमच्या, जरा पण थोडा पण नसतो. तर आता संध्याकाळ झाले, जेवण तर आम्ही केलेलं होतं, पण भूक लागली त्याच्यामुळे मी, तुम्ही बघू शकता मी काय घाट घातलाय. हा घाट घातलाय. हा घाट असा आहे की मी एक इंस्टाग्रामवरती रील बघितली होती, झटपट ऑमलेट फ्रायची, अशी पिझ्झा टाईप. तर पिझ्झा तर मला खूप आवडतं खायला. सो मी त्याच्यासाठी हे सामग्री रेडी केली. एकदम बारीक चिरून कांदा, यो टमाटा, यो कांदा, आणि याच्यामध्ये अंडे टाकलेले 4 अंडे, आणि बारीक टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे. हे ब्रेड आहेत, ते ब्रेड मी आता कापून घेतलेले आहेत. एका ब्रेडचे मी मधून भाग करून असे 2 ब्रेड करून घेतलेत. हे बघा, असं करून घेतलेले. आणि ही कोथिंबीर आहे, आता ही कोथिंबीर मी थोडीशी इथे टाकते. आणि कोथिंबीर नंतर इकडे तुम्ही बघू शकता, हे आहे हे काय आपण लहान माणसं ना, हे कधी आणत नाही घरामध्ये. हे काय आपलं हे काय रे, बटर नाही रे, चीज सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. हे चीज आहे. चीज कसं आहे, ते सवय नाही ना ते कधी, म्हणजे मी बनवायची, पण ते फक्त आणून ठेवलेलं आहे. मी पिझ्झा बनवलेला त्यावेळेस, पटकन तोंडात येत नाही. डेली जे बनवतात त्यांच्या तोंडामध्ये रोज असतं, त्याच्यामुळे माझ्या तोंडात नाही. तर मी इकडे तेल टाकलेलं आहे, ते तेल गरम होतंय. तर तुम्ही बघू शकता, मी आता एक एक करून ब्रेड तिकडे टाकेन, आणि तोपर्यंत मी ही जी कोथिंबीर आहे ना, याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर मिक्स करून घेते. आणि याच्यामध्ये मी काय काय टाकले तुम्हाला सांगते. यामध्ये मी टाकलेलं आहे थोडीशी लाल तिखट, आणि हळद, आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आणि कांदे आणि बारीक चिरलेले जे टोमॅटो असतात ना, ते टाकले, आणि थोडीशी कोथिंबीर जी होती धुवून चिरलेली ती टाकलेली आहे. आता मी हे मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर इथे तेल व्यवस्थित तापले, तर आपण आधी हे जे ब्रेड आहेत ना, हे इकडे ठेवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी ब्रेड कसे ठेवते. का आपला तवा जरा छोटा आहे ना, त्याच्यामुळे आपण थोडं ऍडजस्ट करून ठेवूयात. एवढा शेफचा तवा नाहीये माझा, सो मी आता असं ऍडजस्ट करते. तुम्ही बघू शकता एवढेच ऍडजस्ट झालेले आहेत. हे तेल आहे, अजून मी वरनं थोडं तेल टाकते. तेल थोडं कमी आहे त्याच्यामध्ये. तर मी हे वरनं तेल टाकलं, त्यावरती आपण हे मिक्स केलेलं जे अंड्याचं हे आहे ते आपण टाकूया. आणि हे असं मिक्स करूयात, म्हणजे हे करून घेऊ, त्याच्यावरती पसरवून घेऊया. बघा, ट्राय करून तुम्ही पण ही रेसिपी घरामध्ये. मी पण आता इंस्टाग्रामवरनं शिकली आहे, सो इंस्टाग्रामवरनंच मी पण ट्राय करते. सक्सेस झाली तर ठीक, नाही तर ब्लॉग नाही आलं तर समजून जा.
ब्लॉग नाही आला तर समजून जा याचं काय झालं असेल. म्हणजे याच्या पुढची जी रेसिपी जर आली नसेल तुम्हाला तर तुम्ही समजून जा की याचं काय झालं असेल. तर बघू शकता तुम्ही फ्राय तर छान होतं आणि वास नाही सॉरी सुगंध. मला माझ्या मित्राची एक गोष्ट आठवली की म्हणजे माझा सेकंड जो कॅमेरामॅन आहे त्याची गोष्ट आठवली मला. तो मला नेहमी म्हणत असतो की वास नाही म्हणायचा खाण्याच्या गोष्टीला. चांगली ज्या गोष्टीचा वास म्हणजे सॉरी सुगंध येतो त्याला सुगंध म्हणायचा, वास नाही म्हणत. आता किती पण केलं तर मी खानदेशी येतं, खानदेशीमध्ये ते शब्द निघतात वास भीस येसू जासू, त्याच्यामुळं मला लक्षात नाही राहत. सो माझं हृदय मी हातात घेऊन आता हे पलटी मारणार आहे. माझं हृदय हातात घेऊन पलटी मारणार आहे, तुम्ही बघू शकता. तवा आपला छोटा असल्यामुळे ह्याचं काय झालं असेल आतमध्ये ते पण नाही कळलं झालं. ओ माय, तुम्ही बघू शकता पलटीला तर भारी गेले. हे बघा एक नंबर गेलेले. आता हे जे चीज आहे ते मी ह्यावरती टाकते. माझं चीज पण थोडंसं ऑलरेडी ग्राइंड झाले कारण मी कधीच बाहेर काढून ठेवलं ना, त्याच्यामुळे मी थोडंसं हातानेच हे करते. फ्रीज मधनं काढलं नसतं ना तर एवढं झालं नसतं. पण मी आता चीज आहे ना याच्यावरती हे करून टाकते, क्रश करून टाकते, क्रश. तुम्ही याला पाहिजे तर आतून आधी सॉस पण लावू शकता, पण मी नाही, मी नंतर लावणार आहे. कारण म्हणजे मी याच्यासोबत सॉस खाणार आहे त्याच्यामुळे मी याच्यावर सॉस नाही लावलंय. कारण की मी म्हटलं सॉस आपण जरा नंतर खाऊयात. ते चीज आहे ते मी असं टाकलं. चीज थोडं कमीच खा, शक्यतो फॅट वाढतं चीजने. चीजचे वडेच तोडते मी डायरेक्ट. तर यावरती आपण थोडंसं झाकण ठेवूयात. एक 30 सेकंद आपण जरा वाट बघू. 30 सेकंद नंतर मग आपण चेक करूयात पुन्हा. तर आता बघूया आपण 30 सेकंद झालेले आहेत. मी झाकण ओपन करते. बघू शकता इकडे मस्त असं ऑमलेट फ्राय झालंय. खालून ओके, खालून पण फ्राय. आई सॉरी असा गोंधळ होतो माझा. मी ताट बघितलंच नाही की ते ताट नक्की येईल का. आता हे नाही घेत, दुसरं ताट येते, दुसरं ताटात हे बघा आपलं ऑमलेट फायनली म्हणजे चांगलं झालंय. टेस्ट तर तुम्हाला नंतर कळेल कारण की सो हे आपलं असं फ्राय झालेलं आहे जे की तोंडाला पाणी येते माझ्या. आणि दुसरं म्हणजे मी विदाऊट चीजचं करते जे मी खाणार आहे कारण की मला चीजवाला नको आहे. तर मी विदाऊट चीजचं फक्त फ्राय करून घेते. असं खाते खूप, पण तुम्हाला वाटत असेल काय खात नसेल म्हणून मेंटेन राहत असेल, काय खात नसेल, असं काही नाही आहे. माझं आचरबचर चालू असतं. पण मला डॉक्टरांनी आता जरा सांगितलं नाही खायला म्हणजे बाहेरचं म्हणजे चीज वगैरे पदार्थ. कारण की ऑलरेडी मला खोकला झालेला, मी तुम्हाला मागे सांगितलं तर तसंच. त्याच्यामुळे मी हे फक्त माझ्यासाठी करते, काय नाही करते. फक्त ते जे मी बॅटर बनवलेलं ना त्याच्या तुटलं ते कधीच पाव त्याच्यात टाकलेला ना त्याच्यामुळे तो तुटला. ते मी नॉर्मल ते बॅटर बनवलेलं ना त्याच्यामध्येच फ्राय करते. तर जेवढे होतील तेवढे करते. मला अशा आवडतं ते बघा, नॉर्मल छान लागतं असे पण खायला. हे मला माझ्या एका फ्रेंडनी पण सांगितलेलं की पाव ऑमलेट
अंड्यामध्ये फ्राय करायचं फक्त नॉर्मल. ती आता देशाबाहेर राहते, म्हणजे ती USA ला राहायला गेली आहे. माझी जी मैत्रीण आहे ती USA ला राहायला गेली आहे. सो मला ते लक्षात आहे ऑमलेट करायचं. आणि ती जर माझे ब्लॉग बघत असेल तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. मंडळ आभारी राहील ब्लॉग बघत वगैरे असेल तर. त्याच्यामुळे आता हे तर तिने शिकवलेलं मला, त्या पद्धतीने मी हे करते. ते लास्ट उरलेलं असं करून घेतलंय मी, जेणेकरून ते वाया नाही गेलं पाहिजे म्हणून. सो आता हे रेडी झालेले आहे. आता हे माझे फ्राय करून झाले. आपला नेहमीचा पसारा आपण किचनमध्ये टाकून देऊ. आणि इकडे चाय बनवलेली आहे. सो चाय पण रेडी होत आले. चायचा पण सुगंध येतोय, सुगंध. तर चाय सोबत आपण हे खाणार आहोत. तोपर्यंत जे घाण झालं आहे मी साफ करून घेते. तर इकडे आमचे बघा पदार्थ रेडी झाले. हा आहे माझा पिझ्झा ऑमलेट. इकडे मी किसान जाम घेतला आणि थोडंसं कांदा आणि काय बोलतात टॅमॅटो घेतलं आहे. आणि इकडे सेजवान चटणी आहे. तन्मय आणि मी खाणार आहे. तर मी हे करते, सर्व करते आणि खाते. टेस्ट कशी झाली ते सांगते तुम्हाला. आमची इथं माकडं आलेली. तर कसा वाटला तुम्हाला माझा जो ऑमलेट पिझ्झा आहे तो नक्की मला कमेंट करून सांगा. मला तर वासानेच म्हणजे सुगंधानेच खूप आवडलेला आहे. तर नेक्स्ट टाईम मी परत ट्राय करेल, पण मी आधी हा खाऊन बघते. तर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग तन्मय कशी वाटली टेस्ट? आवडलं का नक्की? तन्मयला आवडलेलं आहे, मला पण आवडलं आहे. खूप छान लागतं. जामसोबत अजून भारी लागतं. चला मग बाय बाय.